मार्केटमध्ये लोकांच्या मनात काही गैरसमजुती आहेत आणि त्या गैरसमजुतीनुसार मार्केटमध्ये लोकं ट्रेडिंग करत असतात. पहिली गैरसमजूत म्हणजे जास्त ट्रेड घेतले तर तुम्ही जास्त पैसे कमवाल असं लोकांना वाटतं. सेकंड जी गैरसमजूत आहे, की एक परफेक्ट सेटअप तुम्हाला रिच बनवेल. तिसरी जी गैरसमजूत आहे, की लोकांना असं वाटतं, की इंडिकेटर त्यांना प्रॉफिटेबल बनवतील. चौथी जी गैरसमजूत आहे, ते म्हणजे मार्केटमधली न्यूज तुम्हाला मार्केटची डिरेक्शन डिफाईन करत असतं. तर असं काहीच नाहीये. पाचवं आहे, की लोकांना असं वाटतं, की मी मार्केटमध्ये लॉस करत आहे, याचा अर्थ मी खराब ट्रेडर आहे. तर हे फार चुकीचं आहे. सहावं जे आहे ते लोकांना वाटतं, की मी जर खूप हार्ड वर्क केला तर मी प्रॉफिटेबल बनेन. तर हे चुकीचं आहे. जर तुम्ही ट्रेड मॅनेजमेंट प्रॉपर केला तरच तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल आणि तुम्ही जर डिसिप्लिन असाल तरच तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. ओके. सातवं जे आहे ते लोकांना असं वाटतं, की मार्केटमध्ये जर तुम्ही बेस्ट टाईमला जर एंट्री केली तरच तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. सो या सगळ्या मार्केटमध्ये गैरसमजुती असतात. सो तुम्ही या सगळ्या गैरसमजुतीचे शिकार बनू नका. सो बेस्ट वे तुम्ही प्राइस ॲक्शनला फॉलो करा, डिसिप्लिन राहा. तुमचे जे काही ट्रेडिंगचे रूल्स आहेत ते फॉलो करा, जनरल मेंटेन करा आणि पेशन्स राहा. तुमच्या इमोशन्सना कंट्रोल करा. या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केलात तर तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल. प्राइस ॲक्शन फॉलो करा आणि प्रॉफिटेबल व्हा. अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक